आता आम्ही पुणे स्टेशनला आहे. पुणे स्टेशन सेम कल्याण स्टेशन सारखंच आहे, खूप मोठं आहे बघू शकता. बाबू कुठे आहे आपण सांग? पुण्याला बोल. मी आता पुण्याला मित्रांनो. खूप रात्री झालेली आहे, आता 7 वाजलेले आहेत. तिथं पुण्यात आम्ही 7 वाजता पोचलेलो आहे. 3:30ला का 4ला आम्ही ट्रेनला बसलो आणि इथं आता किती वाजले माहिती का? 7 वाजलेले आहेत करेक्ट. आणि 7 वाजता इथे पोचलो जस्ट पुण्याला. अजून तर मला खूप पुढे जायचं आहे. इथं तुम्हाला अंधारात दिसत नसेल पण किती मोठी सिटी आहे बघू शकता. लाईटच लाईट तिथे बघू, तिथे लाईटच लाईट आहे. इथं आम्हाला आता किती वाजले सध्या 8 वाजून गेले आणि 8:30 वाजेपर्यंत पोहोचू जेजुरीला. बघू शकता इथं पूर्ण तिथपर्यंत नजर तिथपर्यंत नुसतं तिथपर्यंत ती बघू शकता. लाईटच लाईट आहे. आलेला आहे मित्रांनो. आता आम्ही जातोय खाली उतरतोय. घ्यायचं कुत्रंसुद्धा नाही आहे साधं, कोणीच नाही आहे याच्यावरती. आणि आम्ही आता उतरणार आहे जेजुरी स्टेशनला. समोर एक ट्रेन आहे, चालू आहे का नाही काय माहिती. हां हां नाही बघा आम्ही स्टेशन उतरलेलो आहे. आत्ता सगळे लोक उतरतात ते इथून. आणि ह्या साईडला जे आहे ना जेजुरी स्टेशन आहे बघा, तर मला पण समजत नाही आहे. जाऊ आम्ही आता. तर 8:20ला मित्रांनो आम्ही जेजुरी स्टेशनवर पोचलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे. तर आता सगळे लोक उतरलेले आहेत. ओके. नानी हे नाना आहेत. बघतो ही ट्रेन जाते तो ट्रेनने आम्हाला सोडलेला तो प्लॅटफॉर्म आहे आणि हा जो मेन प्लॅटफॉर्म आहे दोन्ही एकच प्लॅटफॉर्म आहे. पण हा 1 नंबर आहे. दिसते लिहिलं 1 नंबर प्लॅटफॉर्म. आणि त्या साईडला कुठल्या माहिती नाही. जेजुरी स्टेशन आहे. नानी काढला मी तिथंच काढला. तर मित्रांनो आता आम्ही जेजुरी स्टेशनच्या बाहेर जातोय. ते एक बस बंद आहेत पण तसं कानं मात्र थंड हवा येत नाही म्हणून घातलेले ते बाहेरचं बघा. बाहेरच्या साईडने जर असं देवलाली कॅम्प स्टेशन तुम्ही बघितलेलं आहे का नाही ते मला माहिती नाही, पण मी बघितलेलं आहे त्या टाईपचं वाटतं मला. आणि जेजुरी स्टेशनची बाहेरच्या साईडने आता बनवलेलं आहे नवीन. काय भारी वाटते बघू शकता. आता आम्ही जातोय तिकडे त्या ठिकाणी. जेजुरी स्टेशनच्या बाहेर जर पुढे ठेवलेलं ना तिथे कॅब्स लागलेले आहेत बघू शकता. कॅब्स आहेत आणि आपल्या कॅबमध्ये आपल्याला बसावं लागेल. कॅबमध्ये बसलेलो आहोत. आता येऊले आपण. तर मित्रांनो आता आम्ही रूम शोधतोय आणि गडावर सकाळी जाणार आहे. आता गड बंद झालेला आहे. इथं आम्ही इन्फॉर्मेशन घेतली तर सांगितलं गेलं आहे की गड यावेळेस बंद होतो. तर आता आम्ही जातोय. मी इथे आलेलो आहे माथंडा देवस्थान भक्त निवास ह्या याच्यात आलेलं. आपण बघू इथं रूम निघू अवेलेबल्स आहेत का नाही. ओके. आम्हाला रूम पण भेटलेला आहे. रूम खूप सिम्पलच आहे. आणि आता चलो मी रूम दाखवत नाही तुम्हाला, तर मी सकाळीच तुम्हाला भेटतो आता. आणि आता मित्रांनो टाटा बाय बाय. आणि आता पण सकाळी गडावर जाऊ तेव्हाच भेटू. आता मी रेस्ट घेतो जरासं. ओके बाय बाय.